सारथी मातरी किंचित हसला आणि म्हणाला, प्रभू, असं न समजल्यासारखं काय बोलता? त्याच्या वधाकरता पितामहास्त्राचा उपयोग करा. देवानी जो रावणाच्या मृत्यूचा काळ सांगून ठेवला आहे तो आता अगदी समीप आला आहे. मातरीच्या या भाषणानं आता श्रीरामांना जणू स्मरण आलं आणि अगस्त्य ऋषींनी दिलेला दैदिप्यमान बाण त्यांनी धनुष्याला रावणाच्या दिशेने सोडला. तो दुस्सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण रावणाच्या वक्षस्थळात जाऊन घुसला. त्याने रावणाचं हृदय शतशः विदीर्ण करून टाकलं. बाणाचा प्रहार होताच जीविताला मुकणाऱ्या त्या रावणाच्या हातून धनुष्य बाणही खाली पडले. तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. राक्षस सैन्य वाट फुटेल तिकडे धावत सुटलं. वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला. सारे वानरगण रावण मेला, रामांचा जय झाला